मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, मुंबईमध्ये भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। या प्रकरणातली विशेष गोष्ट म्हणजे जाधव यांनी हे विष इतरत्र नाही तर प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये घेतलं अशी माहिती मिळते। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी विष प्राशन केलं असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते। मंडळी, दरम्यान जाधव यांनी नेमकं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। विष प्राशन करण्यापूर्वी जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल केला। या व्हिडिओमध्ये त्यांनी बीडमधल्या काही गोष्टींचा उल्लेख करत वाल्मिक कराड, निलेश घायवळ यांचा देखील उल्लेख या व्हिडिओमध्ये केलाय। त्यांनी आपल्याला कसा त्रास दिला, आपली फसवणूक कशी झाली आहे याबद्दलही त्यांनी माहिती दिली। आपल्याला व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम करत असताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे, झाला आहे। वाल्मिक कराड सारखी प्रवृत्ती वाढत असल्यानं लोक आता काहीही करतायत अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली। यावेळी जाधव यांनी जामखेड जवळ सुरू असलेल्या त्यांच्या बांधकामाच्या कामाचा देखील उल्लेख केला आणि निलेश घायवळ आणि त्याच्या सहकार्यांनी हे बांधकाम दहशत निर्माण करत बंद पाडल्याचा आरोप केला। 2.5-3 वर्षापेक्षा जास्त काळ झाला त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद पाडलेलं आहे दहशतीच्या जोरावर। निलेश घायवळ, सचिन घायवळ प्रत्येक वेळेस आली की त्यांच्या 2-2, 4-4 गाड्या साईडवर येणार, 5-25-30 पोराशी उतरणार, दहशत माजवणार। कर्ज काढून आपण हे बांधकाम करत आहोत, मात्र या दहशतीमुळे आपलं हे काम बंद पाडण्यात आलं आणि गेली 4 वर्षापासून हे आपण सहन करतो आहोत असं दुःख जाधव यांनी मांडलं। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यामध्ये एका प्लॅन्टच्या माध्यमातून आपण काम सुरू केलं होतं। या कामामध्ये बीडचे मुन्नाभाई असा उल्लेख करत वाल्मिक कराड याला आणि आणखी एकाला आपण या प्रोजेक्टमध्ये पार्टनर बनवून घेतलं होतं। या प्रकल्पामध्ये त्यांनी 90 लाख रुपये गुंतवणूक करत 60 लाख रुपये प्रॉफिट कमावला आणि पुढे आपल्यापर्यंत भांडण घेऊन आले असं जाधव म्हणाले। मात्र या प्रकरणामध्ये कराड आणि त्याच्या सहकार्यांनी बिलं देत असताना जीएसटीची बोगस बिलं वाटली, ज्यामुळे जीएसटी कडून आपल्याला मोठा त्रास होतो आहे, आपल्या कंपनीला त्रास होतो आहे असं जाधव यांनी म्हटलंय। एका कामामध्ये बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आदमने यांना पार्टनर घेतलं। त्यांनी 90 लाख रुपये लावले, 10 महिन्यात 12 महिन्यात त्यांनी 60 लाख रुपये प्रॉफिट घेतले। 5-10 लाखांहून भांडणं केली, मारामारीपर्यंत आले माझ्या पार्टनरला दुसऱ्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर वाल्मिक कराडवर होणारे आरोप वाढत जाताना दिसतायत। मागे ऊस कटाई मशीनचं कमिशन अर्थात अनुदान मिळवून देतो म्हणून शेतकऱ्यांची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप कराडवर झाला होता। तसंच बापू आंधळे, महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये देखील कराडवर आता आरोप होत आहेत। त्यातच आता जाधव यांच्या आरोपामुळे कराडच्या अडचणी आणखी वाढतील असं सांगितलं जाते। जाधव यांनी याच व्हिडिओमध्ये नरेंद्र जुरानी या भाजप पदाधिकाऱ्याबाबतही वेगळाच खुलासा केला। या व्यक्तीला आपण समाजामध्ये वावरायचं शिकवलं, व्यवसाय करायचं शिकवलं, पुढे याच व्यक्तीनं भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या एका नेत्यासोबत व्यवसाय थाटला, त्यानं आपल्याला मोठ्या प्रमाणात फसवलं आहे असे आरोप जाधव यांनी केले। या प्रकरणामध्ये जुरानी याच्या कुटुंबाला या प्रकरणातील सगळी माहिती आहे, मात्र हे लोक देखील या प्रकरणामध्ये कुठेही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत असा आरोप जाधव यांनी केला आहे। यावेळी जाधव यांनी अनेक जणांची नावं घेतली। आपल्याला या सगळ्यांकडून नाहक त्रास दिला जातोय, आपण फक्त या लोकांच्या भ्रष्टाचाराला विरोध केला म्हणूनच हा मानसिक त्रास दिला जातो आहे असा आरोप जाधव यांनी केला आहे। मंडळी, जुरानी याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यामार्फत यंत्रणेला आणि राजकीय नेत्यांना पैसे पुरवल्याचा आरोप जाधव यांनी केला। आपण कर्जत परिसरामध्ये घेतलेल्या जमिनीबद्दल देखील आपल्याला त्रास दिला जात असून आपण त्या ठिकाणी प्रोजेक्ट करणार होतो, मात्र लोकांकडून आता कमिशनची मागणी होते आहे आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो आहे असं जाधव यावेळी म्हणाले। 4 वर्षापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये 4-5 वर्षापूर्वी बिल्डिंगचं काम चालू केलं। रमेश आजबे, इनुस सय्यद, देवीचंद धानवडे आणि मी। आता रमेश आजबेचं आणि निलेश घायवळ, सचिन घायवळचं काय गैरसमजातून वाद झाला मला माहित नाही, परंतु 2.5-3 वर्षापेक्षा जास्त काळ झाला त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद पाडलेलं आहे दहशतीच्या जोरावर। आपण या प्रकरणामध्ये खूप दुःखी आहोत, आपल्याला बँकेचा देखील मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे, मात्र या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड, निलेश घायवळ या लोकांची नावं घेतल्यामुळे आणि त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये विष प्राशन केल्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणी आणखी वाढू शकतात असं आता बोललं जाते। दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियाची भेट घेतली। या प्रकरणामध्ये आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी भूमिका घेणार आहोत अशी माहिती सुळे यांनी दिली। यावेळी देशमुख यांच्या कुटुंबियांनी तसंच गावकर यांनी संतोष देशमुख यांच्याबद्दल सांगत असताना या प्रकरणामध्ये तपास कसा सुरू आहे आणि सुरुवातीला काय झालं याबद्दलची माहिती दिली। यानंतर सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी परळी येथे जात दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली। यावेळी कराडवर देखील सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली।
एकूणच या प्रकरणामध्ये देखील आता पोलीस तपास लवकरच करतील आणि या प्रकरणामध्ये कुठेतरी वाल्मिक कराडचा संबंध आहे का याचाही शोध घेतला जाईल असं एकूण दिसून येत आहे। त्यामुळे वाल्मिकच्या अडचणी आणखी वाढणार आहेत असंही सांगितलं जात आहे। मंडळी, या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा कडक बात।